संजय राऊत अतिशय खोटारडी व्यक्ती आहे। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। आज सकाळी त्यांनी जो आरोप केलेला आहे ती बदलापूरची जी शाळा आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे। माझं जाहीर आव्हान आहे की ती शाळा कुठे आहे, काय आहे याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी। ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर येथे आहे। बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो। संजय राऊत हे अनपढ आहेत राजकारणामध्ये। केवळ ओरडणं, कुठलीही माहिती न घेणं आणि केवळ आरडाओरड करणं आणि मी जे नेहमी आरोप करतो की ते नोकरी शिवसेनेची करतात उभाटाची आणि चाकरी ही शरद पवारांची करतात। त्या ठिकाणचा खासदार राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा आहे आणि त्याला कुठेतरी पाठराखण करण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। त्यामुळे ते चाकरी शरद पवारांची करतायत। केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे। संजय राऊत, आपण आरडाओरड करण्याकरता सक्षम आहात, परंतु काही गोष्टी माहिती घेऊन बोलायच्या असतात। केवळ प्रसिद्धी माध्यमाचे बूम चेहऱ्यासमोर आल्यानंतर तोंडात येईल ते बोलायचं, अशी पद्धत जी आहे प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा याची खात्री करून घ्यावी। काल वक्फ बोर्डाच्या बैठकीमध्ये काही घडाजंगी झाल्या। संजय राऊतांनी असंही म्हटलं की त्या तिसऱ्या आघाड्या तयार होतात त्या सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी होत्या। सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा काही विषय येतोय। प्रत्येकाची जी आयडियोलॉजी आहे त्या आयडियोलॉजीप्रमाणे ते लोक जात असतात। त्यामुळे आता आपण दिल्लीतलं एक उदाहरण घेतलं तर आप पक्ष, आप कुठे यांच्याबरोबर होते, मग ते काय भारतीय जनता पार्टी आणि NDAला मदत करण्याकरता त्यांनी आघाडी केली का, त्याचं सुद्धा उत्तर संजय राऊतांनी द्यावं। संजय राऊतांनी असं देखील म्हटलंय की आम्ही 3 जागा दिल्या होत्या काँग्रेसला आणि पुन्हा जागा वाटपावरून आता त्यांच्यामध्ये वाद होतो। त्यांचं म्हणणं आहे की कोल्हापूर, रामटेक, अमरावती दिलं आणि आता जागा वाटपावरून पुन्हा वाद होताना पाहायला मिळतो। द्या ना सोडून, मुख्यमंत्री पदावरून अहो द्या ना काँग्रेस बरोबर सोडून, तोडून टाका आघाडी। बोलताय काय तुम्ही फक्त? अरे तुम्ही लाचार झालेले आहात खुर्ची करता। काँग्रेसच्या उंबरठ्यावरती जाऊन तुम्ही बसलेले आहात। कोणी आम्हाला घर देता का, घर देता का, हे जे आपण नटसम्राट नाटकामध्ये ऐकलेलं डायलॉग तसं यांचं चालूलं आहे। कोणी आम्हाला मुख्यमंत्री बनवता का, आम्हाला मुख्यमंत्री बनवता का। काँग्रेसवर टीका काय करता? द्या ना, आघाडीतून बाहेर पडा। तुम्हाला जर पाठीचा कणा असेल आणि खरंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जर तुम्ही सांगत असाल तर एवढा अपमान सहन का करता? तुम्हाला बोलावं लागतंय, आम्ही 3 जागा दिल्या होत्या, आता आमच्याशी असं वागतायत, आमच्याशी तसं वागतायत। ही वेळ का आली तुमच्यावरती? थोडासा अभ्यास करा। खुर्ची करता किती लाचारी पत्करणार, याला सुद्धा सीमा असते। आता अलीकडे बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केलंय की मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल, त्यामुळे आणखी वाद पेटताना पाहायला मिळतो। मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि बाळासाहेब थोरात ही व्यक्ती जेव्हा वक्तव्य करते तेव्हा त्याला आधार असतो। लोकशाही आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं भांडणं सुरू आहेत। काँग्रेसनी तयारी ठेवलेली आहे, आमच्याबरोबर येत असाल तर आमच्या कंडिशन मान्य करा, नाहीतर तुम्ही बाजूला व्हा। हा उभाटाला निर्वाणीचा इशारा काँग्रेसनी दिलेला आहे आणि यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य आज सकाळी संजय राऊतांकडनं आलं। काँग्रेसनी त्यांना सांगितलेलं आहे, यायचं असेल तर या, इमाने इतबारे या, आम्ही सांगू त्या पद्धतीने या, नाहीतर तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे। हा काँग्रेसनी त्यांना दिलेला इशारा आहे। केंद्रातून प्रतिनिधी म्हणून आलेले रमेश चेन्नीथाला यांनी देखील सांगितलं की आम्हीच मोठे भाऊ असणार।
यावरती संजय राऊत आज सकाळी बोललेत का, तर नाही बोलले. मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगतो, काँग्रेसने त्यांना इशारा दिलेला आहे. यायचं असेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे या, आमच्या टर्म्स आणि ज्या कंडिशन्स आहेत त्या मान्य करा, नाहीतर तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे, अशा पद्धतीचा काँग्रेसने त्यांना दिलेला इशारा आहे. भिवंडी दंगली प्रकरणी DSPची बदली झाली, मात्र जितेंद्र आव्हाड म्हणतात की दंगल नाही झाली म्हणून त्यांची बदली केली. एकीकडे आरडाओरड करायची, आणि तुम्हाला आठवत असेल की यापूर्वी जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य होतं, या महाराष्ट्रात दंगली होतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वक्तव्य केलं होतं, काँग्रेसच्या नेत्यांनी वक्तव्य केलं होतं. कदाचित त्यांचा प्लॅन फसला असेल असं मला वाटतं. दोन्ही शिवसेना रंगमंचावर आता बघायला मिळणार आहे. तुमच्याकडून येते मला काहीतरी सांगायचं हे नाटक, आणि ठाकरे गटाकडून येते 50 खोके एकदम ओके हे नाटक. हे बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड असं प्रेम सर्व स्तरावरची मंडळी करत असतात. रंगमंचावरची असतील, कलाकार मंडळी असतील, सर्वसामान्य जनता असेल, आणि त्या प्रेमापोटी काही सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्यावरती जो एक छोटासा प्रसंग, एकनाथ शिंदे म्हणजे काय हे महाराष्ट्रामध्ये सांगण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आता ठाकरे काय करतायत हे मला माहीत नाही, पण मुख्यमंत्रीपदाचं त्यांनी जो रोल करण्याचा प्रयत्न केला होता, नाटकामध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केला होता, तो त्यांना काही जमला नाही, तो सपशेल फसला. त्यामुळे ते नाटकसुद्धा या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे. वक्फ बोर्डाच्या बैठकीमध्ये काल खडाजंगी झाल्याचं कळालं, काय नक्की विषय होता, आणि मेधा कुलकर्णींनी माफी मागण्याचा आग्रह केला. नाही, काही गोष्टी JPCच्या बैठकीतल्या आहेत, परंतु एक महिला सदस्य आपली बाजू मांडत असताना, आपले विचार मांडत असताना केवळ अल्पसंख्याकांमध्ये मी कसा मोठा होईल, माझ्या पक्षालाच अल्पसंख्याक की वक्फचे जे पाठराखण आहेत ते मला कसं मानतील, आणि मीच कसा मोठा, ही सांगण्याची स्पर्धा त्या ठिकाणी लागली होती. आणि मी कसा विरोध करतोय हे दाखवण्याकरता काही प्रयत्न झाले, परंतु बैठकीतला तो विषय होता, तो काही बाहेर चव्हाट्यावर मांडण्याचा विषय नव्हता, परंतु त्याला सक्षमपणे आम्ही लोकांनी सुद्धा विरोध केला. राहुल गांधींना तुम्ही पत्र लिहिलंय, तर त्या पत्राबद्दल काय सांगाल? राहुल गांधीजी जी स्वतःला फार मोठे विद्वान समजतात, गोरगरिबांचे, दीनदलितांचे कैवारी समजतात, त्यांना मी एक पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी ज्या आपलं जे काही आरक्षण आहे आणि त्या आरक्षणासंदर्भात ते आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ते रद्द करू अशा पद्धतीचं ते जे काही वक्तव्य केलेलं आहे, त्या संदर्भात माझ्या मनात जे काही चिंता व्यक्त झाली किंवा माझ्या मनामध्ये जो तिरस्कार त्यांच्याबद्दल निर्माण झाला, त्या संदर्भात मी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण यावर आता एकच पर्याय आहे, जर तुम्हाला माफी मागायची असेल ते चैत्यभूमीवर जाऊन महामानव पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या स्मृतीस्थळावरती नाक घासा, क्षमा मागा, एवढे तरी कराच. केवळ दीनदलितांचा कैवारी म्हणून जे आपण म्हणताय तो तुमचा चेहरा नाही आहे. आणि जे काही आपण मोहब्बत की दुकान जे म्हणता आम्ही उघडलेलं आहे, तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुमच्या पोटातले परदेशात का होईना पण ओठांवर आले, तुमचे खरे स्वरूप उघड झाले. आणि मोहब्बत की दुकान जे उघडले असं तुम्ही म्हणता, पण प्रत्यक्षात दमन की दुकान आहे.
दलित, शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचे दुकान आहे. अमेरिकेत तुम्ही दुर्मिळ जे उद्गार काढले त्यामुळे देशातला दलित तरुण आता खडबडून जागा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. अशा पद्धतीचं पत्र मी त्यांना लिहिलेलं आहे. तिरुपती देवस्थानाच्या प्रसादामध्ये चरबी आणि fish oil असल्याचं प्रकरण समोर आलंय आणि मिलिंद नार्वेकर पण म्हणजे सदस्य होते, कसं पाहताय? बघा, मिलिंद नार्वेकर सदस्य होते आणि त्या लाडू याचा काय संबंध आहे? सदस्य काय ते लाडूमध्ये कुठलं तूप टाकतात किंवा काय ते बघायला जात नाही. मिलिंद नार्वेकर जरी आमच्यामध्ये नसले तरी त्यांना तसा दोष देणं मला योग्य वाटत नाही. ते भक्त आहेत तिरुपतीचे. परंतु ही जर गोष्ट असतील तशा पद्धतीने जर जो सिद्ध झालं असेल तर अतिशय निषेधात्मक गोष्ट आहे. त्या तिरुपती देवस्थानावरती करोडो भाविकांचा प्रचंड असा विश्वास आहे. त्याच्या दर्शनाकरता 6-6 महिने 1-1 वर्ष पूजेकरता वाट पाहून भक्त त्या दर्शनाला जात असतात. अशा पद्धतीचं कृत्य जर कोणी केलं असेल, त्या भक्तांच्या भावनांशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला फासावर लटकवलं पाहिजे. ही सुद्धा क्रूर अशी भावनांची हत्या आहे आणि अशा पद्धतीचं जर काम कोणी केलं असेल तर त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.